मुंबई पुणे महामार्गावरती 2 टँकर्सचा इथं अपघात झालेला आहे आणि त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरती खोपोली एक्झिट जवळ हा अपघात झाल्याचं कळतं। त्यामुळे वाहतूक बंद पडलेली आहे। खोपोलीकडे जाणारा जो मार्ग आहे तो पूर्णपणे बंद असल्याची माहिती मिळते आणि सध्या ही वाहतूक जी आहे ती मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गाने सुरू करण्यात आली आहे। आशिष घरत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आशिष, हे टँकर हटवायला अजून किती वेळ लागू शकतो? रेश्मा, गेल्या 1 तासापूर्वी हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जो मुंबईकडे येणाऱ्या लेनवरून जे खोपोलीकडे जाणारा जो मार्ग आहे या मार्गावरती अपघात झालेला आहे। या मार्गावरती काही काम चालू असल्यामुळे अगदी सिंगल लेननेच हा रस्ता चालू आहे। पण आणि पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या टँकरने एका दुधाच्या टँकरला धडक दिल्याने हा अपघात झाला होता। आणि या सगळ्याचा परिणाम जो झाला तो म्हणजे खोपोलीकडे जाणारा जी काही वाहनं आहेत त्यांना एक्सप्रेस हायवेनेच पुढे जावं लागतंय। एक्सप्रेस हायवेने मात्र वाहतूक सुरळीत आहे, पण जो एक्झिट होता जो एक शॉर्टकट आहे खोपोलीला जाण्यासाठी त्या रूटने हा अपघात झाल्यामुळे तो मार्ग बंद केलेला आहे। पण यामुळे सगळी वाहनं जी आहेत ही या खोपोली म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेनेच पुढे टोल नाक्याजवळ येऊन तिकडनंच एक्झिट करावा लागतंय। आणि या ठिकाणी आता क्रेन आणि एक पुलर मागवण्यात आलेला आहे, परंतु एकच लेन सुरू असल्यामुळे थोडीशी अडचण होते। त्यामुळे निदान पुढचे 1 ते 1.5 तास आणखी जाण्याची शक्यता वर्तवली जाते।